दाल फ्राय तर तुम्ही बऱ्याच प्रकारची खाल्ली असाल, पण आज आपण हे मस्त उडदाच्या डाळीचं वरण करत आहोत. हे स्पेशली खानदेशमध्ये केलं जातं आणि याची करण्याची पद्धत पण थोडीशी वेगळी आहे. हे उडदाच्या डाळीचं वरण जनरली विंटरमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये केलं जातं, कारण उडदाची डाळ ही आपल्याला ऊब देण्याचं काम करतं आणि रिच इन प्रोटीन्स तर आहेच. असं गरमागरम उडदाच्या डाळीचं जर वरण केलं तर तुम्हाला भाजी करण्याची पण गरज नाही. हे तुम्ही पोळी भातासोबत पण एन्जॉय करू शकता. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर हे मस्त उडदाच्या डाळीचं वरण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ, ही सालीची उडदाची डाळ आहे ती, आणि पाव वाटी चना डाळ किंवा हरभरा डाळ भिजत घातली होती. तर मी ही अर्धा पाऊण तास भिजत घातलेली आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तास वगैरे पण ही भिजत घालू शकता. त्यानंतर याला छान आपण स्वच्छ धुवून घेऊ. मी भिजत टाकायच्या आधी पण 1-2दा धुवून घेतलं, त्यानंतर पाणी घालून ठेवलेलं होतं. आता ही डाळ परत एकदा आपण धुवून घेऊ. 2 ते 3 वेळा आता आपण ही डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण ही डाळ बुडतपर्यंत वरती 1 इंच असं पाणी घालू किंवा डाळीच्या डबल आपण यामध्ये पाणी घालू. त्यानंतर हिंग आणि हळद घालून ही डाळ आपण कुकरमध्ये लावून घेऊ. तर इथे मी ही डाळ आणि सोबत भात पण लावत आहे, त्यामुळे मी या पद्धतीने इथे डाळ शिजवत आहे. तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये लावली तरीही चालेल. तर आता इथे मी कुकरमध्ये पाणी घालून घेतलं, त्यावर जाळी ठेवली. त्यानंतर हे आपण उडदाच्या डाळीचं जे वरण आपण करणार आहोत त्याचं हे भांडं ठेवलं आणि वरून मी तांदूळ जे धुतलेले होते, जो मला भात लावायचा होता, ते पण इथे ठेवून दिलेलं आहे. जसे रेग्युलर आपण वरण भाताला शिट्ट्या काढतो त्याप्रमाणेच इथे कुकर होऊ द्यायचा आहे. हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या आणि त्यानंतर गॅस कमी करून 10 मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे. तर इथे आपलं सगळं झालेलं आहे. कुकर पण थंड झाला आणि मी ही डाळ काढून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता ही डाळ छान आपली शिजलेली आहे. तर आता यामध्ये आपण चना डाळ किंवा हरभरा डाळ घातली होती, तर ती थोडीशी शिजायला वेळ लागतो. त्यामुळे मी असं या पद्धतीने बटाटा मॅशरने छान हे मॅश करून घेत आहे. किंवा ज्याप्रमाणे तुम्ही वरण घोटता रवीने त्याप्रमाणे घोटलं तरीही चालेल, पण इथे जी डाळ आपली शिजलेली असते, कमी शिजलेली असते हरभरा डाळ, तर ती या पद्धतीने मस्त मॅश करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर त्या पेस्टचीच आपल्याला मस्त इथे फोडणी करायची आहे. तर मी इथे या मिक्सरच्या पॉटमध्ये आलं लसूण पेस्ट बारीक केली होती, तर ती तशीच ठेवलेली आहे. थोडी कोथिंबीर पण घातली होती. त्यानंतर यामध्ये आता मी 3 ते 4 मिरच्या थोड्या बारीक तुकडे करून घातले. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आपल्याला वरून नंतर कोथिंबीर घालायची गरज नाही, म्हणून इथेच मस्त भरपूर कोथिंबीर घालून घेऊ आणि हे छान बारीक करून घेऊ. इथे मस्त हे बारीक करून झालेलं आहे. एकदम आपल्याला कोथिंबीर आणि मिरचीची चटणी करायची नाही आहे, थोडंसं ओबडधोबड राहिलं तरी चालेल. त्यानंतर आता याला मस्त तडका द्यायचा आहे. तर इथे मी एक छान कढई ठेवलेली आहे, थोडीशी जाड बुडाची ठेवायची. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घेऊ. मोहरी छान तडतडली की त्यानंतर इथे आपण जिरं घालू. जिरं पण मी इथे 1 चमचा घातलेला आहे, 1 टीस्पून घातलेलं आहे. यांचं सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. त्यानंतर इथे आपण हिंग घालू. तर पाव चमचा हिंग घालून घेतली. त्यानंतर मस्त कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता भरपूर घालायचा, त्यामुळे आपलं हे वरण मस्त खमंग होईल. आणि आता जे आपण वाटण तयार केलं होतं मिरची कोथिंबीरचं, ते पण यामध्ये घालून घेऊ. तर यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट आहे. तर इथे आलं लसूण पेस्ट आपण 1 चमचा घेतलेला आहे. पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने. आणि हे छान आपण याचा छान तडका तयार करून घेऊ.
म्हणजे इथे आपल्याला फक्त 30 सेकंद आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. इथे 30 सेकंद झाली आहे. त्यानंतर यामध्ये आपण हळद घालून घेऊ. हे पण छान 30 सेकंद परतवून घेऊ. आणि आता यामध्ये जी आपण डाळ शिजवलेली आहे ती घालून घेऊ. इथे पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला पातळ करायचं नाही आहे किंवा घट्ट पण ठेवायचं नाही. आता तुम्ही बघू शकता हे भरपूर घट्ट आहे. आता यामध्ये आपण परत 1 वाटी पाणी घालून घेऊ. अशी आपल्याला इथे कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्या या वरणाची. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ. मिक्स करू आणि याला 5 मिनिटं छान उकळून देऊ. हे बघा इथे 5 मिनिटं झालेली आहे. आपल्या या वरणाला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे सगळं ऑलरेडी घातलेलंच आहे. आता आपण फक्त याला सर्व करून घेऊ. बघितलंत ना, हे उडदाच्या डाळीचं वरण करणं किती सोपं आहे. हे उडदाच्या डाळीचं वरण तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबत मस्त एन्जॉय करू शकता किंवा तुम्ही हे फक्त सूप म्हणून पण पिऊ शकता. तर या हिवाळ्यात हे मस्त असं उडदाच्या डाळीचं वरण नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या पारंपरिक रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.